रामकृष्ण हरी. देव मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. काल एक पडलोय बघा तोंडावर. हे सोयाबीनाचा ढाळा पायात अडकल्यामुळं तोंडावर पडले आणि इथे एक दात शिरला वाटात. तुम्ही बघू शकता या साईडला असा वाटात दात शिरलाय आणि तोंडाला लागले. त्यामुळे लई काय व्हिडिओ बनवता आला नाही आज मला. काही मोठा व्हिडिओ बनवू शकला नाही तोंडा पडल्यामुळे. मार खूप लागला, रक्त खूप गेलं होतं. कालच व्हिडिओ बनवणार होतो पडलेल्याचा, पण बनवला नाही. म्हटलं जाऊ दे, उद्याच्याला बनवलं आहे. मार लागल्यामुळं रक्त तोंडात निघत होतं, त्यामुळे काय बनवू शकलो नाही मित्रांनो. रामकृष्ण आहे. शेळ्या खूप पळत होत्या, अडवण्याच्या नादात पळत असताना पडलो आणि लागले माझ्या तोंडाला. मार चांगला लागला, रक्त खूप गेले इथनं वाटाच्या आतनं. तुम्ही बघत आहात इकडं छोटासा वारका टिपका दिसतोय, तिथं खोलवर जात गेला होता आणि इथं असं लागलेलं आहे आग असून. तर वटाला लागल्यामुळं रात्री खूप वेदना झाल्या त्याच्या. पण मन माणसाचं मजबूत असलं नाही त्याला काय होत नसतं मित्रांनो. नेहमी ध्यानात ठेवा. आणि इथंच घराच्या बाजूला शेळ्या चारतो मी. का पाऊस सकाळपासून चांगला पावसानं सूर धरलाय आणि पाऊस चांगला असल्यामुळं हे आजूबाजूलाच घराच्या आजूबाजूला शेळ्या चारायला चालल्या मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथंच आमच्या महेंद्र बापूंच्या घराच्या बॅक साईडला रान थोडंसं मोकळं आहे, तिथंच आणल्या त्या शेळ्या. सकाळी या शेळ्या 1-1:15 वाजता सोडले. 1-1:30 वाजले असते, 1:30-1:45 वाजले असतील शेळ्या सोडायला. आणून इथंच चारतोय सकाळी आल्यापासून. इथून कुठं गेलं नाही एवढ्या शिवारात. खायला पण भरपूर आहे. शेषकांत महाराजांनी सांगितलं तर खायला गच आहे. शेरडे आणून चारायचं म्हणा. तुम्हाला दाखवतो खायला. तुम्ही बघू शकता हे यलतार आहे पूर्णपणे. आणि यलतार रानशौर्यात आहे, शिवरे इकडं. आणि रानशौर्या सुबाबळ मिक्सिंग आहे इकडं सगळं काय खायला शेळ्यांना. त्यामुळे शेळ्या तुटून पडल्या त्याच्यावर. पॉटभर खात्यात आहे, नाही तर पॉटभर वारखी लेकरं पण खात्यात आहे त्यांची. खायला चांगलं आहे. तिकडं ती गंज दिसते का, गंज झूम करतो कॅमेरा थोडा. त्या साईडला बी खूप गारवेला आहे चांगला खायला. त्या साईडनं बी शेळ्या चारून आणल्या त्या. आता इथं चारायचं परत तिकडे घेऊन जायचं. खायला चांगलं असल्यामुळं शेळ्या बी चांगल्या खात्यात. इथं रमत्यात आहे शेळ्या चांगल्या. आता एका मित्रानं सांगितलं 14 ते 18 महिने शेळीचा गाभण काळ जायला कमीत कमी 5 महिने जातात. गाभण शेळी राहिलं 5 महिन्यांनी येते. 5 महिन्यानंतर 3 ते 3.5 किंवा 4 महिने शेळी दूध पाजते लेकराला. आणि त्याच्यानंतर मग 4 महिने 3-3.5 किंवा 4 महिन्यानं परत गाभ जाते. गाभ गेल्यानंतर 18 ते 19 महिने टोटल जातात आपली शेळीला. 2 येतं व्हायला. देणाडाव काय माणसं म्हणते तर 12 महिन्यात 2 येतं. 5 आणि 10 हजारला बकरं जात नाही. पावसाळ्या काळातल्या बकऱ्यांना मार्केट नसताना त्यांची किमती वाढत नाहीत. खूप त्रास होतो मग त्या गोष्टीचा. पावसाळ्याच्या शेळ्या यायल्या की भरपूर असा त्रास होतो. का तर किमती त्यांच्या भरपूर पैसा काय मिळत नाही. पण लॉसमध्ये सगळी बकरी विकावी लागतात. का तर शेळ्या मोकळ्या झाल्या की परत गाप पकडतात. शेळ्या तयार होतात आणि परत गाप पकडतात. चल या व्हिडिओमध्ये जर मित्रांनो काही चुकलं असलं, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. देव मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. काल एक पडलोय बघा तोंडावर. हे सोयाबीनाचा ढाळा पायात अडकल्यामुळं तोंडावर पडले आणि इथे एक दात शिरला वाटात. तुम्ही बघू शकता या साईडला असा वाटात दात शिरलाय आणि तोंडाला लागले. त्यामुळे लई काय व्हिडिओ बनवता आला नाही आज मला. काही मोठा व्हिडिओ बनवू शकला नाही तोंडा पडल्यामुळे. मार खूप लागला, रक्त खूप गेलं होतं. कालच व्हिडिओ बनवणार होतो पडलेल्याचा, पण बनवला नाही. म्हटलं जाऊ दे, उद्याच्याला बनवलं आहे. मार लागल्यामुळं रक्त तोंडात निघत होतं, त्यामुळे काय बनवू शकलो नाही मित्रांनो. रामकृष्ण आहे. शेळ्या खूप पळत होत्या, अडवण्याच्या नादात पळत असताना पडलो आणि लागले माझ्या तोंडाला. मार चांगला लागला, रक्त खूप गेले इथनं
वाटाच्या आतनं तुम्ही बघत आहात इकडे छोटासा वारका टिपका दिसतोय, तिथे खोलवर जात गेला होता आणि इथं असं लागलेलं आहे आग असून. तर वाटायला लागल्यामुळं रात्री खूप वेदना झाल्या त्याच्या. पण मन माणसाचं मजबूत असल्याने नाही त्याला काय होत नसतं. मित्रांनो नेहमी ध्यानात ठेवा. आणि इथंच घराच्या बाजूला शेळ्या चारतोय मी. का पाऊस सकाळपासून चांगला पावसानं सूर धरलाय आणि पाऊस चांगला असल्यामुळं हे आजूबाजूलाच घराच्या आजूबाजूला शेळ्या चारायला चालल्या. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथंच आमच्या महेंद्र बापूंच्या घराच्या बॅक साईडला रान थोडंसं मोकळं आहे, तिथंच आणल्या त्या शेळ्या. सकाळी या शेळ्या 1-1:15 वाजता सोडल्या. 1-1:30 वाजले असते, 1:30-1:45 वाजले असतील शेळ्या सोडायला. आणून इथंच चारतोय सकाळी आल्यापासून. इथून कुठं गेलं नाही एवढ्या शिवारात. खायला पण भरपूर आहे. शशिकांत महाराजांनी सांगितलं तर खायला गच आहे. शेरडे आणून चारायचं म्हणा. तुम्हाला दाखवतो खायला. तुम्ही बघू शकता हे यलतार आहे पूर्णपणे आणि यलतार रान शौर्याचं आहे. शौर्य आहे इकडं आणि रान शौर्या सुबाबळ मिक्सिंग आहे इकडं सगळं काय खायला शेळ्यांना. त्यामुळे शेळ्या तुटून पडल्या त्याच्यावर. पोटभर खात्यात आहे. त्याच्यात पोटभर वारकी लेकरं पण खात्यात आहे त्यांची. खायला चांगलं आहे. तिकडं ती गंज दिसते का, गंज झूम करतो कॅमेरा थोडा. त्या साईडला बी खूप गारवेला आहे चांगला खायला. त्या साईडनं बी शेळ्या चारून आणल्या त्या. आता इथं चारायचं परत तिकडे घेऊन जायचं. खायला चांगलं असल्यामुळं शेळ्या बी चांगल्या खात्यात. इथं रमत्यात आहे शेळ्या चांगल्या. आता एका मित्रानं सांगितलं 14 ते 18 महिने शेळीचा गाभण काळ जायला कमीत कमी 5 महिने जातात. गाभण शेळी राहायला 5 महिन्यांनी येते. 5 महिन्यानंतर 3 ते 3.5 किंवा 4 महिने शेळी दूध पाजते लेकराला. आणि त्याच्यानंतर मग 4 महिने 3-3.5 किंवा 4 महिन्यानं परत गाभ जाते. गाभ गेल्यानंतर 18 ते 19 महिने टोटल जातात आपली शेळीला 2 येतो व्हायला. देणाडाव काय माणसं म्हणते तर 12 महिन्यात 2 येतं. 5 आणि 10 हजारला बकरं जात नाही. पावसाळ्या काळातल्या बकऱ्यांना मार्केट नसतं आणि त्यांची किमती वाढत नाहीत. खूप त्रास होतो मग त्या गोष्टीचा. पावसाळ्याच्या शेळ्या यायल्या की भरपूर असा त्रास होतो. का तर किमती त्यांच्या भरपूर पैसा काय मिळत नाही. पण लॉसमध्ये सगळी बकरी विकावी लागतात. का तर शेळ्या मोकळ्या झाल्या की परत गाप पकडतात. शेळ्या तयार होतात आणि परत गाप पकडतात. चल या व्हिडिओमध्ये जर मित्रांनो काही चुकलं असलं, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. हा जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. हा जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.